हे अंगठीचं प्रकरण नक्की काय आहे? ज्योती ज्योती ज्योती, आज सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे शक्य झाल्यात. अभिजित गेल्यावर असं वाटलं आपला आधारच गेला, पण त्याची जागा तू घेतलीस. आज आपली अब्रू जाता जाता वाचली ग, फक्त तुझ्यामुळे. अभिजित असताना त्याला खूप अभिमान वाटला असता तुझा, आणि तो जिथे कुठे असेल तिथून बघत असेल आपल्या बहिणीला घराची जबाबदारी उचलताना. आई अगं दादा आपल्या सोबतच आहे, कुठेच जाणार नाहीये. आणि आयुष्यातले चढ उतार कसे हँडल करायचे हे जसं तू शिकवलं तसं त्यानेही शिकवलंय की. इतक्या सहजासहजी विसरून जाईन असं वाटतं का तुला? असंच सगळं पार पडू दे म्हणजे झालं बाई. होईल गाई, सगळं नीट होईल. लग्न सुद्धा छान पार पडेल, तू नको काळजी करू. ज्योती, पण मला एक कळत नाही, नेमकी साखरपुड्याच्या वेळेस अंगठी गेली कुठे? ते पण नेमकं त्याच वेळेस. आई आई आई, नको ना या गोष्टीचा विचार करू. वेळ निभावून दिली ना, बास. मग देवाचे आभार मानायचे आणि शांत राहायचं. खरंय, देवच धावून आला म्हणायचं. पण ज्योती मला सांग, एवढ्या कमी वेळात नवीन अंगठी कशी काय आणलीस तू? कुठून आणलीस? आणली अगं, त्यावेळी अंगठी घेणं गरजेचं होतं. कार्यक्रम पण छान पार पडला, मग तू ते बघ ना आई. तसं नाही ज्योती, आपली परिस्थिती काय मला माहित नाही का? माहितीये आई, पण झालेल्या गोष्टींवर चर्चा नको ना. चर्चा वगैरे, पण ज्योती मला कळलंच पाहिजे नक्की काय केलंस तू. बर आई, मी हप्त्यावर अंगठी घेतली. दर महिन्याला हप्ता फेडावा लागेल. अगं बाई, हप्त्यावर म्हणजे परत खर्च काढला? अगं आई, त्यावेळी मला तोच एक ऑप्शन दिसला. अगं ज्योती, तू भाडी मारतेस त्याच्यात कसं बसं घर भागवतोय. त्याच्यात कीर्तीचं कॉलेज, तिची पुस्तकं, तिच्या फिया. अगं डोंगरावर डोंगर चढतायत ग. चढू देत, कितीही डोंगर उभे राहू देत,